आपण आज खानदेशी वरणबट्टी करणार आहोत। त्यासाठी गहू आणि मका 2 किलो गव्हाला पाव किलो मका ह्या प्रमाणात जाडसर पीठ दळून आणलेलं आहे। 2 वाट्या पीठ मी दोघांसाठी 2 जणांसाठी बट्ट्यांचं घेत आहे। 2 वाट्या पीठ, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे असं पूड केलेली आहे। तर 2 चमचे आपण त्यामध्ये घालणार आहोत। थोडंसं जाड भरड दळायची आहे। त्यानंतर अर्धा टीस्पून हळद घेणार आहोत, अर्धा टीस्पून खाण्याचा बेकिंग सोडा आपण घेणार आहोत आणि चवीनुसार आपण यात मीठ ॲड करणार आहोत। त्यानंतर मोहन म्हणून आपण 2 टीस्पून शेंगदाणा तेल घालणार आहोत आणि अर्धा टीस्पून गाईचं तूप घालणार आहोत। थोडीशी 1 चिमूटभर साखर घालून आपण हे पीठ मोहन त्याला चोळून घेऊ। त्यानंतर हे पीठ आपण थालीपीठाला जसं मळतो सैलसर, तसं मळून याचा गोळा बनतात। सैलसर गोळा मळून घेतलेला आहे। त्याचे आपण 3 भाग करून पोळपाटाला ते तूप लावून वाटून घेणार आहोत। अलगद लाटणं फिरवून आपण त्याची छोटी जाडसर पोळी करून घेणार आहोत। त्याला आपण तूप स्प्रेड करणार। तूप स्प्रेड केल्यावर ते फोल्ड केल्यावर आपण तुपाचा हात लावणार। दोघीकडनं फोल्ड करून तिसरं फोल्ड घेऊन आपण तूप त्याला लावून असं करून, म्हणजे त्याला पूड यायला पाहिजे आणि ते फुगायला पाहिजे। अशा प्रकारे आपण गोळा करून घेऊ आणि हा गोळा झाल्यावरती 2 तांबे पाणी ठेवलेले तापवायला, त्यात 1 चमचाभर तेल आपण घेणार। पाण्याला उकळी येऊ द्यायची। बघा इथं उकळायला पाणी ठेवलेलं आहे। नंतर ह्या बट्टीला आपण त्या पाण्यात सोडणार आहोत। याला जळगावला काही जण बाफल्या पण म्हणतात। थोडंसं तेल लावून आपण त्याला ह्या पाण्यामध्ये सोडणार आहोत। अशा प्रकारे आपण जे पीठ घेतलं होतं प्रमाण, त्याचे 3 गोळे करून घेतले आणि याला आपण उकळलेल्या पाण्यामध्ये सोडणार आहोत तेल लावून। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती छानसर झाकण ठेवून आपण त्या वाफवून घेणार आहोत शिजेपर्यंत। पण पाण्यामध्ये शिजायला घातलेल्या बट्ट्या फुगून छान शिजून वरती आलेल्या आहेत ना। शिजल्या कशा ते बघण्यासाठी आपण त्याच्यात सुरी टाकून बघायची। सुरी टाकल्यावर सुरीला काहीच लागत नाही, आपण सुरी घालून बघायची। नंतर ह्या आपण एक एक बट्टी काढून त्यांना गार होऊ देऊन नंतर तेलामध्ये त्यांना आपण वाफवून घेणार आहोत। हे बघा आपली बट्टी शिजून तयार आहे। किती छान फुगली आहे आणि त्याला असे छानसे लेयर पण दिसत आहेत। आपण आता मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, त्याला आपण कापून घेऊ। काही जण गोल कापतात, मी सध्या चौकोनी कापते आणि उकळलेल्या तेलामध्ये आपण ही बट्टी सोडणार आहोत। तिला आपण लालसर थोडीशी कडक कुरकुरीत तळून घ्यायची। शेजारीच मी आमच्याकडे जळगाव पद्धतीची वांग्याची घोटीव भाजी आणि मँगो शिरा, आजचा उपवास सोडवण्याचा बेत खूप छान आहे। आपण सर्वांनी, मला वाटतं इकडे श्रावण सोमवार सोडवायला यायचं, त्याआधी मी थोडेसे तळून दाखवले आहेत बघा इकडे। तळल्यानंतर असं एक एक लेअर त्याला सुटतो असं कुरकुरीत। आणि हे छान असं जेवणाचं ताट आहे। त्याच्यामध्ये आपण वरून साजूक तूप वरणामध्ये भरपूर घ्यायचं की जेणेकरून बट्टी छान लागेल। इकडे खूप थंडी, त्याच्यामुळे तूप थोडं घट्ट झालं। हे बघा, हे वरण बट्टी, वांग्याची भाजी आणि मँगो शिरा तयार आहे। आपण या सर्व जेवायला